रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे, राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील, महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या आदेशावरून सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली। यावेळी सोलापूर शहराच्या निवडी करण्यात आल्या। सोलापूर शहर संपर्क प्रमुखपदी सुनील नागनाथ गायकवाड, शहर संघटक महादेव तात्या साबळे, शहर सचिव ओमकार संजय धोत्रे, उत्तर विधानसभा अध्यक्ष निसार गफूर साहब उस्ताद, दक्षिण विधानसभा अध्यक्ष गणेश कबीरदास गायकवाड, शहर उपाध्यक्ष श्याम शरणप्पा कोळी, हद्दवाड विभाग अध्यक्ष किशोर गोरख गायकवाड यांची निवड करण्यात आली। यासोबतच युवक पदाधिकाऱ्यांच्याही काही निवडी करण्यात आल्या। नागनाथ रतन दंदाडे यांची शहर युवक कार्याध्यक्षपदी, हर्षवर्धन हिराचंद बाबरे सोलापूर शहर युवक सरचिटणीसपदी, लक्ष्मण रमेश गायकवाड शहर युवक संघटकपदी आणि विशाल शरणप्पा चलवदे यांची शहर युवक उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। यावेळी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शांतीसागर सरवदे, शहराध्यक्ष रविकांत बनसोडे, शहर सरचिटणीस सतीश धोत्रे, शहर कार्याध्यक्ष निलेश मस्के, शहर युवक अध्यक्ष नरेन कांबळे, रोहित साबळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नावारूपीला आपला पक्ष यायला पाहिजे, या दृष्टीने सगळ्यांनी कार्य केलं पाहिजे असं सगळ्यांना मी पक्षाच्या वतीनं शहर कार्याध्यक्ष व शहर अध्यक्ष रविकांत बनसोडे यांच्या तुम्हाला सगळ्यांचं निवड झाल्याबद्दल सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि कुणाला बोलायचं असेल, कुणाला काय मत व्यक्त करायचं असेल तर प्रत्येकाने बोलू शकता। निवड झाल्याबद्दल आरपीआय पक्षात सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत। त्यानंतर प्रत्येक पक्षाच्या आम्ही कार्यकर्त्यात प्रत्येकाला सगळ्यांना ग्रुपवर जॉईनिंग केलं जाईल आणि प्रत्येकाचे संपर्क तुमचे मोबाईल नंबर वगैरे सगळ्यांचे असेल आणि कुणाला कुठली काही अडचण असेल किंवा काय असेल तर सगळ्यांनी आपण संपर्क साधा आणि प्रत्येकाने आपला पक्ष वाढवण्यासाठी आपल्या एरियामध्ये तुमच्या भागात येणाऱ्या विधानसभा, लोकसभा आणि नगरसेवकच्या इलेक्शनच्या तयारीत त्या दृष्टीनं प्रत्येकाने आपापल्या पक्षाचं पदाधिकाऱ्याची पदं वाढवा, तुमच्या एरियामध्ये वाढवायचं सगळ्यांनी कामं करा आणि कुणाचे लोकांच्या हितासाठी जनहितार्थाचे काय कामं असतील, त्यांच्या सगळ्यांचे काय काय समस्या असतील ते काय असेल घेऊन या। त्याप्रमाणे आपण त्या भागातलं काय असेल अडचणी वगैरे सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपण जाऊन तिथे समक्ष बघून त्यांची काय कामं असेल महानगरपालिका, जिल्हा परिषद या मार्फत आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तिथले कामं करूया आणि येणाऱ्या काळामध्ये चांगले विधानसभा, लोकसभामध्ये आपलं पक्षाचा उमेदवार निवडून कसं येईल या उद्देशाने आपण सगळ्यांनी तिथं काम केलं पाहिजे। या एवढंच बोलून माझे भाषण संपवतो। जय हिंद। दीपक भाऊ निकाळजे, तुम आगे बढ़ो। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।